2 ते 2.5 वर्षापासून मी कोल्हापूर लोकसभेवर आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे। 1255 गावामध्ये मी फेस टू फेस सगळ्या सामान्य नागरिकांपासून, शिक्षण महर्षींपासून, सहकार्यामध्ये काम करणाऱ्या डेऱ्या, भाजीपाला संघापासून असणाऱ्या सामान्य ग्रामीण महिलांच्या शेतामध्ये काम करतात याच्यापर्यंत पोहोचलेलो होतो। आणि याच माध्यमातून माझ्या शिक्षणाचा, माझ्या अनुभवाचा, माझ्या काम करणाऱ्या तराडीचा त्याचा संदर्भ घेऊन मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मला उद्धव ठाकरे साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी मला तिथं संधी दिलेली होती की शिवसेनेच्या मध्ये कोल्हापूर लोकसभा लढवता येईल। पण काही राजकीय अडचणीच्यामुळे किंवा चेंजेसमुळे, ज्याच्यावर मी नंतर भाष्य करेन, की त्यांनी मला मिळू शकलं नाही। पण माझ्यावर त्यांचं असणारं प्रेम आणि त्यांचा असणारा विश्वास या माध्यमातून मला त्यांनी हातकलंगले या ठिकाणी लोकसभा लढवावी अशी त्यांनी विचारणा केली होती। 2-3 दिवसापूर्वी संध्याकाळी उद्धव साहेबांची आणि संजय राऊत साहेबांची माझी बैठक झाली। त्याच्यामध्ये त्यांनी मला ही स्टेट ऑफर दिली आणि त्यांनी हा निर्णय माझ्यावर सोपवला की तुला हे करायचं असेल तर करू शकतोस आणि ज्या वेळी तू ठरवशील त्यामध्ये तुझी उमेदवारी आपण जाहीर करू। त्याबरोबर त्यासाठी जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब देखील त्यावेळी उपस्थित होते। त्यांचीही त्यांनी अनुकूलता आणि त्यांनी याच्यासाठी होकार दर्शवला। पण मला माझ्या कार्यकर्त्यांची ज्यावेळी मी बोललो, माझ्या वडिलांची ज्यावेळी मी चर्चा केली, त्यावेळी एवढ्या नवीन हातकलंगणी जरी भाग माझा असला, माझं पन्हाळा जिथं माझी शेती आहे, जवळपास 30 गावं पन्हाळ्याची नदीखालची तिथं येतात, शाहूवाडी जिथं माझं गोकुळच्या माध्यमातून माझं आणि माझ्या वडिलांचं देखील काम आहे, असं 3-3.25 लाखाचा मताचा गठ्ठा तिथं असल्यामुळं त्यांनी मला वाटलं की मी अतिशय चांगला उमेदवार तिथं होऊ शकतो आणि त्या पद्धतीने मला त्यांनी ऑफर दिली आणि सगळ्यांची मान्यता असल्यामुळे मला वाटलं की इथं करता येईल अशी त्यांची एक भावना होती। पण एवढ्या कमी वेळात मला वाटतं लोकांच्या पर्यंत पोहोचणं, सांगली वाळवा या भागामध्ये माझा संपर्क कमी आहे आणि तिथं पोहोचणं, इफेक्टिव्हली तिथं काम करणं मला थोडंसं अशक्य वाटलं आणि त्याचमुळं मी संजय राऊत साहेबांना थोड्या वेळापूर्वी फोन करून नम्रपणे त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानले की त्यांनी मला या पद्धतीचं लायक समजलं की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी कन्सिडर केलं आणि तिथं मला एक देण्याची इच्छा व्यक्त केली। खरोखरच मी उद्धव साहेबांचं आणि पूर्ण शिवसेना गटाचं, संजय राऊत साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला याच्यासाठी एवढं मला संधी द्यायची त्यांनी प्रयत्न केला। पण दुर्दैवानं मला तिथं पोहोचणं वेळेत शक्य होणार नाही, त्यामुळे मी नम्रपणे माझा नकार मी त्यांना हातकलंगले लोकसभेसाठी सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी प्रेम आणि विश्वास याबद्दल दाखवला। त्यामुळे परत एकदा मी शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांचं मी मनापासून आभार मानतो, संजय राऊत साहेबांचं मनापासून अभिमान मानतो आणि असाच त्यांचं प्रेम आणि विश्वास माझ्यावर राहील याच्यात काही तीळ मात्र शंका नाही। पुढचं काय कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे, जवळपास 2.5 ते 3 वर्ष माझं काम इथे सुरू आहे। सामान्य माणसाची माझी नाळ माझ्या 3 पिढ्यापासून लोकांची जोडलेली आहे। शिक्षण, दूध व्यवसाय, भाजीपाला संघ, शेतकरी संघ अशा बऱ्याच पद्धतीच्या माध्यमाने माझे वडील केडीसीसी बँकेच्या माध्यमातून असेल, मी माझे आजोबा डीसी यांना कुंभिकासाई साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत। चांगल्या पद्धतीने 3 पिढ्या आम्ही समाज कल्याण करत आहोत। मागच्या 2.5 वर्षाचं माझं काम हे कोल्हापूर लोकसभेला टार्गेट धरून मी केलेलं होतं। सगळ्या लोकांच्यापर्यंत मी पोहोचलेलो होतो आणि मला लोकांच्या मध्ये पोहोचल्यावर लक्षात आलं की जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एखादा तरुण जो वेगळ्या विचारानं येऊ शकतो, हा तिसरा पर्याय देणं एक मी जागरूक नागरिक म्हणून माझं कर्तव्य मला वाटलं। आणि मला वाटतं की आतापर्यंत मी जिथं काम केलंय, लोकांना आजही मला बरेच फोन येतात आणि सांगतात की साहेब तुम्ही माघार घेऊ नका आणि याच्यामध्ये तुम्ही रिंगणात राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच मी विचार करतोय। माझे आजपासून या वाजल्यापासून मी 2-3 दिवस माझा प्रचार मी थांबवला होता, कारण हातकलंगण्याचा विषय क्लिअर करण्याशिवाय कोल्हापूर लोकसभेमध्ये बोलणं चुकीचं ठरलं असतं। तर माझा प्रचार उद्यापासून परत सुरू होतोय। माझ्या टीम आजपासून परत माझे कार्यकर्ते ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये अजून बरंच पाणी पुलाखालनं जायचं आहे, बरेच चेंजेस होणार आहेत। त्यात लोक काय वाहून जाणार आहेत, काय धक्कादायक गोष्टी पण समोर येणार आहेत। त्यामुळे मी आता कामावर लक्ष देतोय, लोकांच्या बरोबर भेटायचं लक्ष देतोय आणि मी लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलो आहे साहेब। शेवटच्या घरापर्यंत मी पोहोचलेलो आहे। जंगमवाटीपासून धनगर असलेला जो शेवटचा भाग आहे, स्वप्नवेलीपर्यंत मी पोहोचलेलो आहे साहेब। त्यामुळे मला वाटत नाही की मला एकटा माणूस जर एवढं करू शकत असेल तर लोकांनाही शेवटी कोल्हापूरचे सामान्य नागरिक हा क्रांतिकारी विचाराचा आहे, एक स्वाभिमानी विचाराचा आहे। आणि त्यावेळी एकाच दिसतो की एखादा सामान्य कार्यकर्ता चेतन दरकेंसारखा एवढं मनापासून काम करतो, तर त्याला संधी द्यावी
असं मला वाटतं त्यांना लागेल. आणि तिसरा पर्याय देणं हे मला वाटतं एक माझं कर्तव्य आहे. म्हणून लोकांच्या विश्वासाला, लोकांच्या मागणीला एक साथ म्हणून मी परत माझा प्रचार दौरा याच्यामध्ये सुरू करतो. अशामध्ये महाविकास आघाडीच्या कुठल्याही सीटला धोका निर्माण होऊ नये, पॅनल उमेदवार आल्यानंतर पुन्हा धोके निर्माण होते. याच्या दृष्टीने जर थांबा म्हटलं तर काय मोटिव्ह काय तोच आहे की मोदीला थांबवणे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय विचारता, निवडणूक लढवणे की मोदीला थांबवणे? साहेब, माझं मोदींना थांबवणे किंवा हा भाग मला वाटतं असा प्रश्न थोडासा अन्यायकारक होईल. मला माझ्या बिलीफवर, माझ्या कोल्हापूरच्या विकासावर विश्वास आहे. पक्ष हा भाग नंतर येतो. माझ्या कोल्हापूरच्या लोकांना स्वयंरोजगार आणि रोजगार मिळावा याच्यासाठी माझे तालुका निहाय माझे मेळावे झालेले. त्याच्यानंतर आता मी प्रत्येक कॉलेजमध्ये, कुठलेही कॉलेज सांगा त्या कॉलेजमध्ये जाऊन भविष्यामध्ये त्यांनी शिक्षणाचं काय करावं, स्वयंरोजगारासाठी योजना कुठल्या अवेलेबल आहेत, किंवा त्यांना बाहेर देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर मला रात्री 11 वाजता लोक फोन करतात. 11वी 12वी मी कुठला विषय घ्यावा याच्यासाठी मला पालक करतात. त्यामुळे साहेब, मला गोष्टी माझ्या हाताच्या आहेत. मला कोल्हापूरचा एका वेगळ्या दृष्टीने विचार करायचा आहे. कोल्हापूरला एक वेगळ्या दृष्टीने वरती न्यायचं आहे. आपला जीडीपी पर कॅपिटल 2014 साली साहेब फक्त दुसऱ्या नंबर